आपण पाहतात पोलीस डायरी न्यूज. मी राजू नामदेव निर्भवने. आताच एक धक्कादायक संतापजनक घटना समोर आली आहे. ती म्हणजे अशी, जळगाव जिल्ह्यात एका 40 वर्षीय विवाहित महिलेवर सामूहिक लैंगिक अत्याचार घडल्याची घटना घडली आहे. आपण आता सविस्तर बघूया नेमकं काय झालंय. जळगाव जिल्ह्यातून एक अत्यंत धक्कादायक आणि संतापजनक घटना समोर आली आहे. फतेपूर पोलीस ठाण्याच्या हद्दीत एका 40 वर्षीय महिलेवर कथित सामूहिक लैंगिक अत्याचार झाल्याची घटना घडली आहे. हा असा आरोप असून या प्रकरणात तब्बल 15 ते 14 आरोपींना पोलिसांनी अटक केलेली आहे. या घटनेदरम्यान काही आरोपींनी मोबाईलवर व्हिडिओ चित्रीकरण केल्याचा आणि त्यापैकी एकाने तो सोशल मीडियावर व्हायरल केल्याचाही आरोप आहे. या प्रकरणाचा सविस्तर आपण आता आढावा पाहूया. जळगाव जिल्ह्यातील फतेपूर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील देऊळगाव कापूसवाडी रस्त्यालगत असलेल्या थांबरडा नाल्याजवळ ही घटना घडल्याची तक्रार पोलिसांकडे दाखल झाली आहे. तक्रारीनुसार 2 जून रोजी एक 40 वर्षीय विवाहित महिला तिच्या परिचयातील एका व्यक्तीसोबत त्या परिसरात गेली होती. त्यावेळी जंगलात लाकूड तोडण्यासाठी फिरत असलेल्या काही तरुणांनी त्या दोघांना पाहिले. त्यानंतर संबंधित तरुणांनी त्यांना धमकावल्याचा आरोप करण्यात आला. पीडित महिलेच्या तक्रारीनुसार त्या समूहातील दोघांनी तिच्या मित्रासमोरच तिच्यावर जबरदस्तीने लैंगिक अत्याचार केला. तर इतर काही जणांनी संपूर्ण प्रकरणाचा मोबाईलवर व्हिडिओ रेकॉर्ड केल्याचा आरोप आहे. या घटनेनंतर काही दिवसांनी हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्याचे समोर आले. त्यानंतर हा प्रकार पुन्हा चर्चेत आला आणि पीडित महिलेने पोलिसांकडे या प्रकरणी धाव घेत तक्रार दाखल केली. तक्रार प्राप्त होताच फतेपूर पोलिसांनी तात्काळ गुन्हा दाखल करत तपासाला वेग दिला. पोलिसांनी 15 संशयितांपैकी 14 जणांना अटक केली असून एका संशयिताचा शोध सुरू आहे. तोही लवकर पोलिसांच्या जाळ्यात सापडेल असून तपास चालू आहे. दरम्यान या प्रकरणात भारतीय न्याय संहितेतील सामूहिक बलात्कारासह संबंधित कलमाखाली तसेच माहिती तंत्रज्ञान कायद्याअंतर्गतही गुन्हा नोंदवण्यात आला आहे. कारण या घटनेचे कथित चित्रीकरण करून तो व्हिडिओ सोशल मीडियावर प्रसारित करण्यात आल्याचा गंभीर आरोप आहे. दरम्यान जिल्हा पोलीस अधीक्षकांनी घटनास्थळी भेट देत पाहणी केली असून तपासासाठी संबंधित अधिकाऱ्यांना आवश्यक त्या सूचना देण्यात आल्या आहेत. अटक करण्यात आलेल्या आरोपींना न्यायालयात हजर करण्यात येणार असून त्यांच्या पोलीस कोठडीची मागणी करण्यात येण्याची शक्यता आहे. पोलीस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार पीडित महिला आणि काही संशयित आरोपी एकमेकांच्या परिचयातील होते. मात्र या घटनेमागील नेमके कारण, व्हिडिओ कोणी आणि कोणत्या उद्देशाने व्हायरल केला, तसेच फरार आरोपींची भूमिका काय होती याचा तपास अद्याप सुरू आहे. या प्रकरणामुळे जळगाव जिल्ह्यात मोठी खळबळ उडाली असून महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. सोशल मीडियाचा गैरवापर करून गुन्ह्यांचे चित्रीकरण आणि प्रसार करण्याच्या वाढत्या प्रवृत्तीबाबतही गंभीर चिंता व्यक्त केली जात आहे. या प्रकरणाचा तपास सध्या सुरू असून तपासातून आणखी कोणती माहिती समोर येते आणि फरार आरोपीला कधी अटक होते याकडे सर्वांचे लक्ष लागले. या प्रकरणातील प्रत्येक अधिकृत अपडेट आम्ही आपल्या
पर्यंत लवकरच पोहोचत राहू. आम्हाला ही न्यूज एबीपी माझावरून कळलेली आहे. न्यूज वरून अशाच प्रत्येक ठिकाणी घटना ह्या घडत चाललेल्या आहे आणि दिवसांदिवस महिलांवरती अन्याय अत्याचार हे वाढतच चाललेले आहे. महाराष्ट्र सरकार आणि भारत सरकारने यावरती चांगला निर्णय घेऊन आणि ह्या रोजच्या घटना ज्या घडत आहेत याच्यावरती चांगला विचार विनिमय ठराव करून आणि या लहान लेकरांचे लैंगिक शोषण, महिलांचे विवाहितांचे लैंगिक शोषण, ह्या अशा दिवसेंदिवस वाढत चाललेल्या ज्या घटना आहेत ह्या सतत वाढत चालल्या असल्या कारणाने आज घराबाहेर महिलांनी निघावं की नाही निघावं, बाजारात जावं की नाही जावं, शाळेत जावं की नाही जावं, प्रवास करावा की नाही करावं, अशा एक ना अनेक अशा घटना घडलेल्या आहेत. आणि ह्या लैंगिक अत्याचाराच्या घटना अशा घडलेल्या आहेत त्या आणि घडत आहेत का त्या अत्याचारामागं असे 14 15 जण, 20 जण आणि अनेक जण असे लैंगिक अत्याचार एका महिलेसोबत घडून आणतात. ही लाजिरवाणी लज्जास्पद बात आहे आपल्या भारतासाठी. त्यांचा अशा नराधमांचा, अशा राक्षसांचा चांगला विलाज या महाराष्ट्र पोलीस खात्याने करावा आणि चांगल्या पद्धतीने पोलीस बंदोबस्त ठिकठिकाणी राबवण्यात यावा. सीसीटीव्ही फुटेज ज्या ठिकाणी गरज आहे त्या ठिकाणी तो लावण्यात यावा, म्हणजे जेणेकरून लवकरात लवकर आरोपी सापडेल आणि अशा नराधमांना लवकरात लवकर जशी चिमुरडीवरती नसरापूरच्या या नराधमाला कामेऱ्या जशी फाशी देण्यात आली तशीच फाशी या 13-14 जणांना बी देण्यात यावा अशी मागणी नागरिकातून आता जोर धरू लागलेली आहे. अशाच बातम्यांसाठी अपडेटसाठी पोलीस डायरीला सबस्क्राईब करा, लाईक करा. राजू निर्भवने.